माननीय अध्यक्षांबद्दल अतिशय खालच्या स्तरातल्या भाषेचा उपयोग करत त्यांना छदाम शास्त्री म्हटले. काय अर्थ होतो छदामचा? तुमच्याकडे छदामभर तरी माणसं उरली आहेत का? तुमच्या अहंकारामुळे जे येईल स्वतःचंच घर भरायचं, लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, या तुमच्या भूमिकेमुळे 20-20 लाख लोकांमधून निवडून येणारे खासदार, 4-4 लाख लोकांमधून निवडून येणारे आमदार सगळेच तुम्हाला सोडून गेले. कोण उरलंय? रक्ताची भावंड सोडून जातात. घरातले नोकर चाकर हे स्वर्गीय बाळासाहेबांसोबत होते, ते सुद्धा तुम्हाला सोडून जातात. आणि तुम्ही दुसऱ्याला अहंकार म्हणाल, दुसऱ्याला उन्माद म्हणाल. छदांबर माणसं स्वतःकडे का उरली नाहीत याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारचे शब्दप्रयोग वापराल. या शब्दाबद्दल आणि अगोदर देखील जे काही बोललाय त्याबद्दल हक्कभंग तर येईलच, कठोर शिक्षाही होईल. पण जनतेच्या न्यायालयामध्ये तुमचं हे नैराश्य, तुमची ही पराभूत मानसिकता आणि स्वतःचाच विचार करण्याची तुमची ही स्वार्थी मनोवृत्ती, याचा देखील निकाल जनतेच्या न्यायालयात लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.